शेतकरी अनेक महिन्यापासून पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते। शेवटी आता त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती आपण जाणून घेऊयात आणि हा पीक विमा नेमका कोणता आहे ते सुद्धा जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आंबिया बहार फळ पीक विमा योजनेसंदर्भातली अपडेट आहे। त्याच्यामध्ये जवळपास 138 केळी उत्पादक शेतकरी त्यांच्या खात्यावर 91,39,40,000 रुपये वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। मोसंबीचे 46 शेतकरी त्यांच्या खात्यावर 11,62,000 वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। संत्र्याचे 3,726 शेतकरी त्यांच्या खात्यावर 17,27,00,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। एकूण 3,910 शेतकऱ्यांना 18,30,00,000 रुपये आंबिया बहार फळ पीक विमा मंजूर करण्यात आला होता। त्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पडणं सुरू झालेली आहे, क्रेडिट होणं सुरू झालेली आहे। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जालना जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांचा फोन आला होता। तर ते म्हणतात की स्टेटसला दाखवत आहे पण अजून क्रेडिट झाली नाही। तर मग स्टेटसला दाखवत याचा अर्थ 2-4-8 दिवसामध्ये ती तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे। त्यानंतर अहिल्यानगर मधला फोन आला होता, तिथं त्या शेतकऱ्यांचा फोन आला होता, डाळिंब चा फळपीक विमा जमा झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि ज्यांचा मंजूर आहे, स्टेटसला दिसतो आहे, त्यांच्या खात्यामध्ये तो त्यांचा फळपीक विमा जमा होणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय की आंबिया बहार हा फळपीक विमा ज्या महसूल मंडळामध्ये मंजूर झालेला आहे अशा महसूल मंडळातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो आता क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे। राज्याकडून आंबिया बहार साठीचा 203 कोटीचा हप्ता निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली होती आणि त्यानंतर आता प्रत्यक्ष खात्यामध्ये हे फळबागचा पीक विमा यायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामध्ये रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, अमरावती किंवा इतर ज्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा काढला ते असतील किंवा ज्यांची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि त्यांचा क्लेम सक्सेस झालेला आहे ते शेतकरी याच्यामध्ये आहेत। आणि अशा पद्धतीनं आंबा, चिकू, काजू, मोसंबी, संत्रा, केळी, द्राक्ष, पेरू, लिंबू, सीताफळ आदी जो आंबिया बहारचा आहे तर त्यांना त्या ठिकाणी या संदर्भातली फळपीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीची आंबिया बहार फळपीक विमा योजनेसंदर्भातली ही अपडेट होती आणि अनेक शेतकऱ्यांच्या आता कमेंट्स येत आहेत की 2024चा रब्बीचा पीक विमा अद्यापही जमा झालेला नाही। तर त्या रब्बीचा पीक विमा सरकारच्या हप्त्या वाचून थांबलेला आहे। तर त्या संदर्भातली अपडेट आल्यानंतर ती अपडेट सुद्धा लवकरच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो। आपला ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद।